मनसे नेते गजानन काळे आपल्या सोबत आहेत। गजानन काळेजी, सरकारकडनं हा निर्णय अपेक्षित होता तुम्हाला या क्षणाला? नाही, मुळात खरं तर कायम महाराष्ट्राला आणि मराठी माणसाला एक इतिहास राहिलेला आहे। संयुक्त महाराष्ट्राच्या वेळी त्यावेळी पंडित नेहरूंना आणि दिल्लीश्वरांना या महाराष्ट्राने आणि मराठी माणसाने एकत्र आल्यावर कसं झुकावं लागतं याचा इतिहास आहे। तरी सुद्धा हे धाडस परत एकदा देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने केलं होतं आणि आता ज्या पद्धतीने मोर्चाची दास्ती आणि मराठी माणसाच्या एकजुटीची दास्ती पाहता हा निर्णय मोर्चाच्या वेळी आम्हाला अपेक्षित होता। पण असं म्हणायला हरकत नाही की फडणवीसांनी स्वतःला खलनायक होता होता वाचवलंय स्वतःला या महाराष्ट्राचे आणि हा मराठी माणसाच्या एकजुटीचा विजय आहे। 5 तारखेच्या मोर्चाचं काय? दोन्ही ठाकरे बंधू पुन्हा एकत्र दिसणार का तिथे? नाही, आता हा निर्णय खरं तर वरिष्ठ स्तरावरती आहे। पण मी आत्ताच थोड्या वेळापूर्वी संजय राऊत साहेबांचं ट्विट पाहिलं की त्यांनी मोर्चा रद्द असं काहीतरी जाहीर केलंय। पण तरी मला वाटतं की एकदा राजसाहेब ठाकरे आणि उद्धवजी यांच्या आपण याची वाट पाहूया, प्रतीक्षा करूया। बरं, रद्द म्हणजे त्यांनी तो ओपन एंडेड वाक्य ठेवले। त्यांचं वाक्य असं आहे, 5 जुलैचा एकत्रित मोर्चा आता निघणार नाही पण, आणि हे वाक्य त्यांनी अर्धवट सोडलंय। तर मोर्चाऐवजी वेगळं काही दिसू शकतं का? नाही, ठाकरे ब्रँड राहीलच आणि ठाकरे ब्रँडची दास्ती आता तुम्ही पाहिली आहे काय ती। बरं, धसका होता ठाकरे दोन्ही एकत्र येतील याचा? खरंच धसका होता आणि त्याच्यामुळे जरूर सुरुंग लावण्याचे प्रयत्न आहेत सरकारकडून, म्हणून आधीच हा निर्णय रद्द केला असं वाटतं? कालपर्यंतची पूर्ण भारतीय जनता पक्षाने सरकारची असलेली भूमिका आणि त्यांची बॉडी लँग्वेज आणि आज असलेली पत्रकार परिषदेमध्ये दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांची भूमिका पाहता 100% हा मराठी आणि ठाकरे ब्रँड या दोघांचाही धसका सरकारने घेतलाय। पण का धसका घेतील ते? तसं बघितलं तर नंबर्स त्यांच्याकडे जास्त आहेत। ठीक आहे, मला वाटतं महानगरपालिकेच्या निवडणुका हाच एवढाच मुद्दा नाहीये। ज्या पद्धतीने मला वाटतं की नुसतं राजकीय पक्ष नाही, विविध सामाजिक संघटना, विविध साहित्यिक, विविध कलावंत, पालक, विद्यार्थी या सगळ्यांचाच विरोध होता या विषयाला। फक्त राजकीय पक्ष म्हणून नाही, तर मला वाटतं हे सरकारला परवडलं नसतं। या सगळ्यांनी आणि न भूतो न भविष्यती एक संयुक्त महाराष्ट्राचा लढा या महाराष्ट्राने पाहिलाय। न भूतो न भविष्यती असा मोर्चा झाला असता आणि पूर्ण पुढचे 2 दिवस हाच विषय अधिवेशनातही गाजत राहिला असता। तर मला वाटतं सरकारने माघार घेऊन हे सरकार किमान मुख्यमंत्र्यांनी स्वतःला खलनायक होता होता वाचवलंय, मी एवढंच म्हणेल। बरं, आता कसं झालंय, एप्रिलमध्ये जो GR होता त्याच्यामध्ये एक प्रकारे थेट सक्ती होती। त्यानंतर सक्तीला विरोध झाल्यानंतर त्याच्यामध्ये शब्दाचा बदल करून सर्वसाधारणपणे ती भाषा शिकवण्यात येईल अशी बॅकडोर सक्ती आली। आता सरकारने हे दोन्ही GR रद्द केलेत आणि पुन्हा एकदा समिती बसवली। ह्या समितीच्या अहवालानंतर सक्ती थेट किंवा बॅकडोर होणार नाही ह्याची शाश्वती कशी मिळणार? 100% नाहीये। मी हेच म्हणता राहिलोय की नरेंद्र जाधव यांच्या अध्यक्षतेखाली आपण समिती नेमली, पण या समितीने जर जवळपास अशाच पद्धतीने अहवाल दिला तर हे परत एकदा हा 100% विरोध होणार सरकारला। आता सरकारने याच्यातून धडा घ्यावा की एप्रिलला आपण काढलेला शासन निर्णय असो की जूनला काढलेला, कोणालाही 5वीच्या नंतर असलेले हिंदी जे आहे त्याच्याबद्दलचा कोणालाही आक्षेप नाहीये। पहिली ते 5वी पर्यंत आपण त्रिभाषा सूत्र आणू नये, त्रिभाषा धोरण आणू नये, हा जवळपास सर्व राजकीय पक्ष आणि सामाजिक संघटना, शिक्षण तज्ज्ञ असतील, भाषा तज्ज्ञ असतील, या सगळ्यांचं म्हणणं आहे। तर मला वाटतं याच्यातून योग्य तो धडा सरकारने घेतला पाहिजे। नरेंद्र जाधव साहेब यांच्या अध्यक्षतेखाली जी काय आज समिती स्थापन केली त्याला पुढच्या 3 महिन्याचा कालावधी देण्यात आलेला आहे। या 3 महिन्यामध्ये इथले भाषा सल्लागार समिती असेल, इथलं बृहत आराखडा समिती असेल, विविध भाषा तज्ज्ञ असतील, यांच्याशी बोलल्यानंतर मला वाटतं निश्चितपणे याचा अहवाल येताना 5वी नंतरच हिंदी भाषा ही तृतीय भाषा म्हणून असावी याची मला अपेक्षा आहे। गजानन काळेजी, धन्यवाद। आपण पुढारी न्यूजला प्रतिक्रिया दिली त्याबद्दल।